तू शेर होगा अपनी जंगल का, लेकिन हम भी वो शिकारी है, तेरे जंगल में आके तुझे ठोक देंगे। तर आज जी भव्य रॅली आज चांदूर बाजार शहरातून निघाली आहे, हजारोच्या संख्येने टू व्हीलर समोर गेले आहेत आणि याशिवाय हजारोच्या संख्येने टू व्हीलर या दिनेश बुब याच्या प्रचारार्थ चांदूर बाजार शहरातून मोठ्या प्रमाणात याचा जलसा निघालाय। बच्चू भाऊचा किल्ला असणार चांदूर बाजार या ठिकाणी असणारी आजची प्रहारची रॅली मोठ्या संख्येत टू व्हीलर घेऊन मोठ्या प्रमाणात आहे। हजारोच्या संख्येने प्रहारचे खंडे कार्यकर्ते आज या रॅलीत सहभागी झाले असून संपूर्ण चांदूर बाजार शहरातून या रॅलीचा आज पूर्ण मार्गक्रमण होणार आहे। हजारोच्या संख्येत दिनेश बुब याच्या उमेदवारी फिरत प्रहारचा आजचं शक्ती प्रदर्शन तुम्हाला सर्व या ठिकाणी पाहायला भेटत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हा चला काढा जाऊ रामसेट यही वेळेस आपल्याला त्या राणाला सांगायचं आहे, राणाजी हमको माफ करना, गलती तुमने की है। राणाजीला पुन्हा एक सांगायचं आहे कि तू शेर होगा अपनी जंगल का, लेकिन हम भी वो शिकारी है, तेरे जंगल में आके तुझे ठोक देंगे। आप प्रहार का कार्यकर्ता है, आप बहानेदार है, आप भिकाऊ कार्यकर्ता नहीं है। राणाची औकात नाही बच्चू भाऊंना मारण्याची भाषा करायची। मित्रो फक्त बच्चू भाऊन थांबवलं म्हणून बच्चू भाऊन फक्त होकार द्याव, राणा या जिल्ह्यातून तळीपार केल्याशिवाय प्रहारचा कार्यकर्ता भाऊ पळाले सगळे भाऊ, आले दिनेश भाऊ, गोर गरिबांचा दाता दिनेश भाऊ जाता। आता आम्हाला बदल पाहिजे, दिनेश भाऊ सारखा नेता पाहिजे। घर करने की नारा दिनेश भाऊ नेता आम्हाला। डेव्हलपमेंटचे काम, विकासाचे काम आज होती 4 दिवसांना होती, एकात काम होणार नाही। परंतु एक गोष्ट आवर्जून सांगतो, प्रहार संघटनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी इतक्या जिद्दीनं चिकाटीनं माझ्या विजयासाठी प्रयत्नरत आहेत, एक प्रामाणिकपणे तुम्हाला आपल्या केलेल्या कृत्याचा निश्चितपणे पश्चाताप होणार नाही, अभिमान होईल। एकच या ठिकाणी बोलतो, माझ्यावर बच्चूभाऊने विश्वास दर्शवला। बच्चूभाऊवर अमरावती जिल्ह्यातील जनतेने, राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी विश्वास दर्शवला। बच्चूभाऊ तुम्ही सीट टाका आणि दिनेश भाऊला तुमच्या वतीने उभं करा। दिनेश भाऊला बंडखोरी करून उभं नाही करावं लागलं। दिनेश भाऊ आमच्याकडे कॅन्डिडेट झाला पाहिजे याकरता शिवसेनेच्या अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची, नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे। म्हणून कुठलीही शंका कुशंका न बाळगता आपण प्रहार पक्ष एकटा नसून आपल्या सोबत अमरावती जिल्ह्यातील पूर्ण राजकीय व सामाजिक क्षेत्र आहे, म्हणून निश्चितपणे आपण विजयाला गवसणी घालू।
लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आज रितसर प्रचार बूथचं उद्घाटन झालं. त्यानंतर अभिवादन करता गर्जनावर थोडीशी कमी घेणं म्हटलं गेलं ते काही लागणमध्ये एकमेकाने रणनंदी घेणं बाबा रणनंदी से लिख दे